आज आपण सगळे एकत्र आलो आहोत शांता जनार्दन शेळके यांना अभिवादन करण्यासाठी. आज शांताबाईंचा 23वा स्मृती दिन. खरं तर तो फक्त दैहिक पातळीवरचा. मानसिक पातळीवर तर आजही शांताबाई आपल्या सगळ्यांच्या मनात घर करून आहेतच. आजही त्यांची गाणी गुणगुणली जातात, त्यांच्या कवितांचं सादरीकरण केलं जातं, त्यांनी लिहिलेली पुस्तकं वाचली जातात. कविता हा शांता शेळके यांचा स्थायी भाव होता असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे कितीतरी वेगवेगळे साहित्य प्रकार त्यांनी हाताळले तरी कविता लेखन आणि गीत लेखन याबद्दल त्यांना विशेष आत्मीयता होती. आता त्यांच्याच एका सुंदर अशा गीताने आपण या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. आक्रंदतात कोणी माझा फूल रुतावे, हा दैवयोग ऋते कुणाला काटा ऋते कुणाला सांगू कशी कुणाला कळातल्या जीवाची चिरदाह वेदनेचा मज शाप हाच आहे ऋते कुणा. आप गैरों की बातें करते हो, हमने तो अपने भी आजमाए हैं. लोग कांटों की बात करते हैं, लोग कांटों की बात करते हैं, हमने तो फूलों से जख्म खाए. ऐकूया आणखीन एक सुंदर कविता जी निसर्गाच्या सौंदर्याचं आणि मानवी भावनांचं नाजूक वर्णन करते. तर ती सादर करत आहे. शीर्षक आहे निळे नितळ आभाळ. निळे नितळ आभाळ, निळे नितळ आभाळ, छाया मनाच्या तळ्यात, छाया मनाच्या तळ्यात, सूर गुंतले मिटले, सूर गुंतले मिटले, लाल कमल कळ्यात, लाल कमल कळ्यात, एक पाऊल तळ्यात, एक पाऊल तळ्यात, एक पाऊल मळ्यात, एक पाऊल मळ्यात. एका जुन्या आठवाचा, एका जुन्या आठवाचा, हात हट्टाने गळ्यात, हात हट्टाने गळ्यात, निळे नितळ आभाळ, निळे नितळ आभाळ, छाया मनाच्या तळ्यात, छाया मनाच्या तळ्यात. आपण वळूया कृष्णांच्या नटखट खोड्यांकडे. तर शांताबाईंनी लिहिलेली एक गोड कविता आपल्या पुढे सादर करणार आहेत. सयानो भलते बोलू माझ्या शारंधरा, कृष्ण केवढा तुम्ही केवढ्या, विचार काही करा. म्हणता येतो अवचित सदनी, चोरून खातो दूधने. म्हणता येतो अवचित सदनी, चोरून खातो दही दूध लोणी. दया दुधाला कमती काही, दया दुधाला कमती काही, आहे का या घरा. नका सयानो भलते बोलू माझ्या शारंधरा. म्हणता भलती खोडी काढतो, झोंबून अंगा पदर ओढतो. म्हणता भलती खोडी काढतो, झोंबून अंगा पदर ओढतो. स्वप्नी तरिका पाप शिवेग, स्वप्नी तरिका पाप शिवेग, इवल्याशा लेकरा. कृष्ण केवढा तुम्ही केवढ्या, विचार काही करा. शांताबाईंच्या धाकट्या बहिणी, मावस बहिणी यांना ना नाच करायचा, गाणं नाटक बसायचा खूप नाद होता. तर त्यांनी शांताबाईंच्या मागे लागलं आणि एक आमच्यासाठी नाचाचं गाणं करून दे असा आग्रह केला. म्हणजे कविता, गीत याबरोबरच शांताताईंनी लिहिलेले ललित लेख सुद्धा खूप वाचनीय आहेत. त्यातलाच एक अगदी वेगळा लेख आपल्याला वाचून दाखवणार आहेत. आहे चुकी म्हणजे काय, अर्थ काय या नावाचा. देखिए हम लोग नहीं चाहते थे कि इसका जन्म हो पावे, फिर भी वो आई. आहे चुकी तो क्या करना, इसके लिए वही नाम रख दिया. आहे चुकी येऊन चुकली, यायला नको होती पण आली, म्हणून ती आहे चुकी.
नावच मुळी तिचं अस्तित्व नाकारू बघणार, तिच्या जन्माबद्दल नाराजी व्यक्त करणार. मला त्या विचित्र नावाची व्युत्पत्ती ऐकून कसंच वाटलं, अंगावर काटा आला. मला आता अनेक आहे चुकी माझ्या भोवताली दिसू लागल्या. हॅन्स अँडरसनच्या त्या कुरूप बदकाची मला आठवण झाली. मुळातला तो एक उमदा देखणा राजहंस, पण दैवयोगानं त्याला बदकांच्या कुळात यावं लागलं आणि तिथं तो परका ठरला. न चुकलाय बिचारा, पण आता त्याला जोपासणं वाढवणं भागच आहे की. शांता शेळकेंचा हाच लेख आपल्याला सांगतो की माणसाने आपली चूक मान्य करणं ही मोठी गोष्ट असते. चुकीचं समर्थन न करता ती स्वीकारल्याने सुधारणं शक्य होते आणि हीच खरं तर शिकवण त्यांनी त्यांच्या आईकडून घेतलेली आहे. आता यानंतर आपण आपली तरुण मैत्रीण हिच्याकडून हार्मोनियम वरती एक गीत ऐकणार आहोत. आपण अगदी वेगळ्या म्हणाव्यात अशा शांताबाईंच्या मुक्त छंदातल्या कविता ऐकणार आहोत आणि त्या सादर करणार आहेत. प्रथम तिने आभाळाची कोळिष्टके झाडून टाकली. प्रथम तिने आभाळाची कोळिष्टके झाडून टाकली, मग दिशाई पुसून घेतल्या नीट. प्रदूषित हवेवर तिने शिंपडल्या 4 ताज्या झुळका. प्रदूषित हवेवर तिने शिंपडल्या 4 ताज्या झुळका आणि उधळली ओंजळ ओंजळ उन्हे सर्वभर. दुसरी येते चंद्र. प्रत्येकाला कवटाळायचा असतो आपापला स्वतंत्र चंद्र दोन्ही हातात. प्रत्येकाला कवटाळायचा असतो आपापला स्वतंत्र चंद्र दोन्ही हातात. ते न जमल्यास निदान वेचायचं असतं चिमूटभर चांदण. ते न जमल्यास वेचायचं असतं चिमूटभर चांदण. जे ठेवायचं असतं एखाद्या डबीत जपून. जे ठेवायचं असतं एखाद्या डबीत जपून. मुळातच बहुश्रुत आणि अत्यंत उत्तम स्मृतीचं वरदान असल्यानं शांताबाईंची साहित्यिक कारकीर्द कुठल्या एखाद्या विशिष्ट क्षेत्रापुरतीच मर्यादित नव्हती, तर त्या नानाविध क्षेत्रांमध्ये बहरत गेल्या. साहित्य प्रकार म्हणजे स्फुट. ही साहित्य कृती आपण सादर करणार आहे. कवयित्री नाड्यावर चाले जशी सोनचेडी, तशी माझी नाडी चालवी तू. गर्दीच्या आरोळ्या ऐकू नेदी कानी, किंवा तृप्त ध्वनी टाळी यांचे. दिसो नेदी डोळा प्रकाशवा दिशा, घेतलेली रेषा सुटो नेदी. हुर्द्यांचे खाविंद करू देत सौदा, तू मात्र गोविंदा सांडू नको. या अभंगातला सोनचेडी शब्द कुतूहलजनक वाटला, कारण कोकणी भाषेत चेडी आणि चेडू म्हणजे मुलगी आणि सोनचेडी म्हणजे बहुधा सुंदर मुलगी. मला उमगलेला अर्थ साधारणतः बरोबर होता, पण एका गोमंतकीय मैत्रिणीने माझ्या ज्ञानात आणखी भर घातली. ती म्हणाली, आमच्याकडे सोनचेडी हा शब्द एका विशिष्ट अर्थाने वापरतात. सोनचेडी म्हणजे उठबळ स्वैरवर्तनाची स्त्री. वाचनाची आवड असणाऱ्या आईसोबत शांताबाईंना देखील वाचनाची गोडी लागली. पुढे महाविद्यालयात गेल्यानंतर त्यांना राजकारणाची आवड नव्हती, समाजकारणाचं आकर्षण नव्हतं. त्यामुळे त्या फक्त वाचायच्या आणि लिहायच्या. हे देखील इतक्या आवडीने की BA व्हायच्या आधीच त्यांचा एक कथासंग्रह आणि एक कादंबरी प्रसिद्ध झाली होती. पुढची एक उत्तम साहित्यकृती सादर करणारे कवयित्री पैठणी. फडताळात एक गाठोड आहे. फडताळात एक गाठोड आहे, त्याच्या तळाशी
अगदी खाली जिथे आहेत जुने कपडे, कुंच्या, टोपडी, शेले, शाली, त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी. कशी ही पैठणी? नारळी पदर, जरी चौकडी, रंग तिचा सुंदर धानी. माझी आजी लग्नामध्ये हीच पैठणी नेसली होती. पैठणीने जपले एक तन एक मन. माखली बोटे पैठणीला केव्हा तरी पुसली आणि शेवंतीची चमेलीची आरास पदराआडून हसली. वर्षामागून वर्षे गेली, वर्षामागून वर्षे गेली, संसाराचा सराव झाला. काही शब्द आहे ते, संसारी सराव होण्याची गोष्ट आहे का? वर्षामागून वर्षे गेली, संसाराचा सराव झाला. नवा कोरा कडक पोत एक मऊपणाला आला. आता आपण हार्मोनियम हे वाद्य ऐकलंच, तर आता हार्मोनियम प्रमाणेच आणखीन एका मंजूळ वाद्याचा आपण आस्वाद घेणार आहोत. तर अभियंता भाषा स्नेही हे आपल्या बासरी वादनातून शांता शेळके यांची एक नाही तर दोन दोन गाणी आपल्याला ऐकवणार आहेत. तर ऐकूयात. तर यापुढील शांताबाईंची कलाकृती सादर करत आहेत. कुबेर सेवक यक्ष एककुणी, सेवे माझी अपुल्या चुकला. प्रिया वियोगे अधिकच दुस्सह, वर्षाचा त्या शाप मिळाला. आषाढाच्या पहिल्या दिवशी बघतो शिखरी मेघ वाकला. टक्कर देण्या तटभिंतीवर क्रीडा तुरगज जणू ठाकला. जीवात आपल्या तूच निवविसी, म्हणून याची तो मेघा तुझला. धनपती शापे विरह तापल्या, निरोप माझा पोचव सखीला. यक्षांची प्रिय अलका नगरी, तिथेच आहे तुझला जाणे. शिवमस्तकीच्या चंद्रकलेचे, जिथे फुलतसे नित्य चांदणे. तुझ्या प्रयाण मार्ग सोयीचा आता सांगतो ऐक घनारे. श्रवण योग्य संदेश मागुनी, कथितो तोही ऐकून घे रे. नुकत्या झाल्या नांगरटीने दरवळणाऱ्या माळावरुनी, उत्तरेस जा पुनरपि वेगे, पश्चिमेस तू हलके वळून. जरी वाकडी वाट तरीही उत्तरेस तू जलदा जाई. उज्जयिनीचे सौध मनोहर, सखया हिम्मत तयान होई. आता आपण शेवटाकडे वाटचाल करतोय. यानंतर शांताबाईंची अजून एक सुंदर कविता सादर करणार आहे. कवितेचं नाव आहे सती अहिल्या. राज्ययोगिनी सती अहिल्या, होळकरांची सून. मूर्ती ठसली तिची मनावर बालपणापासून. माथ्यावरती पदर नेटका, भावमुखी शालीन. पार्थिव हातामध्ये पूजेचे, दृष्टी आर्जवी लीन. बाह्य रूप हे जडले, त्याला पुढे किती तपशील. धर्मपरायण सात्विक वृत्ती, निर्मळ भावनशील. बोलून निघता वैधव्यातही अधिक प्रतिष्ठा पावे. श्री सीतेचे अग्निदिव्य का याहून थोर म्हणावे. भोगामध्ये तिने ठेवली वृत्ती पूर्ण विरागी. जसे पद्मजल जळामध्येही जळन जडू दे अंगी. कठोरतेचे कवच तनूवर हृदय वत्सल भाव. अवघ्यांप्रती सरदयपणे करी ममतेचा वर्षाव. घाट मंदिरे मार्ग सराया, ठेवी आले बांधून. तर गीतकार म्हणून शांता शेळकेचं अजून एक वैशिष्ट्य आहे की त्यांनी काही काळ टोपण नाव घेऊन गीतलेखन केलं होतं. त्यांचे मित्र डॉक्टर वसंत अवसरे यांचं नाव घेऊन त्यांनी गीतलेखन केलं होतं.
त्याला कारणही तसंच होतं. शांताबाईंची फिल्म सेन्सर बोर्डावर 5 वर्षासाठी नेमणूक करण्यात आली होती आणि त्यामुळे त्यांना गीतलेखन करता येणार नव्हतं. म्हणून त्यांनी अक्षरशः सेन्सर बोर्डाचं सदस्यत्व नाकारलं होतं. कारण तोपर्यंत सुधीर फडके आणि वसंत पवार यासारख्या महान दिग्दर्शकांसोबत 4-5 चित्रपटांसाठी त्यांनी गाणी लिहिली देखील होती आणि ती ध्वनिमुद्रितही झाली होती. पण मग बोर्डाचे अध्यक्ष MD भट यांनी शांताबाईंना एक सुचवलं की तुम्ही सदस्यत्व नाकारण्यापेक्षा तुम्ही एखादं टोपण नाव घ्या आणि ते नाव घेऊन तुम्ही गीतलेखन करा. आणि मग हा पर्याय शांताबाईंना पसंत पडला आणि म्हणूनच त्यांनी ते टोपण नाव घेऊन गीतलेखन केलं. आता त्यांच्याच एका मधुर भावगीताने कार्यक्रमाचा समारोप करूया. हे म्हणताना मला देखील थोडंसं जड वाटतंय, कारण की मला देखील असं वाटतंय की कार्यक्रम अजून चालतच राहावा. पण त्यांच्याच एका गीताने आपण कार्यक्रमाचा समारोप करूया. तर हे गीत सादर करत आहेत गायिका वाट दूर जाते, ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा, ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा, माझ्या मनातला का तिथे असेल रावा, ही वाट दूर जाते, जिथे